यशस्वी करिअर म्हणजे काय तर खूप तास काम करणं असं सगळ्यांनाच वाटतं, बरोबर? पण खरी गोष्ट काय आहे माहितीये? सगळ्यात मोठी गुंतवणूक ही आपल्या कौशल्यात नाही, तर ती आहे आपल्या हृदयाच्या आरोग्यात. चला तर मग या व्यावसायिक जीवनातील ताण आणि हृदयाचं आरोग्य यांचं नातं काय आहे आणि ते आपण कसं जपायचं हे आज समजून घेऊया. चला एका अशा आकड्याने सुरुवात करूया जो कदाचित धक्कादायक वाटेल. 70%. आता हा 70% आकडा आहे तरी काय? तर एका संशोधनात असं दिसून आलंय की जे लोक आठवड्याला 49 तासांपेक्षा जास्त काम करतात ना, त्यांना मास्क्ड हायपरटेन्शन नावाचा आजार होण्याची शक्यता तब्बल 70%नी वाढते. पण हा आजार नक्की आहे तरी काय? मास्ड हायपरटेन्शन म्हणजे समजा एक असा छुपा शत्रू आहे जो डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये गेला की लपून बसतो. म्हणजे तो तपासणीत सहज सापडतच नाही, पण आतल्या आत तो हृदयाला कमजोर करत राहतो. गंमत म्हणजे रक्तदाब घरी किंवा कामाच्या ठिकाणी वाढलेला असतो, पण क्लिनिकमध्ये गेल्यावर तो एकदम नॉर्मल दिसतो. विचार करा, आपल्या या धावपळीच्या आयुष्यात हा किती मोठा धोका असू शकतो. पण मग प्रश्न असा येतो की कामाच्या ताणामुळे रक्तदाब वाढतो तरी कसा? चला जरा आपल्या शरीराच्या आत काय चालतं ते पाहूया. कामाच्या ठिकाणचा हा ताण आपल्या हृदयावर नेमका कसा परिणाम करतो हे समजून घेऊया. जेव्हा कामाचा ताण सतत असतो ना, तेव्हा आपलं शरीर अक्षरशः एका अलर्ट मोडवर जातं. त्यालाच फाईट ऑर फ्लाईट म्हणजे लढा किंवा पळा असं म्हणतात. ह्या मोडमध्ये काय होतं तर ॲड्रेनालिनसारखे स्ट्रेस हार्मोन्स सतत तयार होतात, हृदयाची धडधड वाढते आणि रक्तदाबही वाढतो. म्हणजे बघा, जो ताण आधी फक्त मानसिक वाटत होता तो आता हळूहळू एक गंभीर शारीरिक धोका बनू लागतो. बरं, मग या धोक्यापासून स्वतःला वाचवायचं कसं? तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामाच्या मर्यादा ठरवणं. आणि हे काय फक्त एक सॉफ्ट स्किल वगैरे नाहीये, तर हे आपल्या हृदयासाठी एका पॉवरफुल ऑफ स्विचसारखं काम करतं आणि याला शास्त्रीय आधारही आहे. एक कल्पना करा, तुमच्या कामासाठी एक ऑफ स्विच आहे. जेव्हा आपण कामाच्या वेळा आणि मर्यादा ठरवतो तेव्हा आपण नकळतपणे तो स्विच दाबतो आणि शरीरातील ती ताणतणावाची प्रक्रिया थांबवतो. यामुळे काय होतं तर हृदयाला आराम मिळतो आणि स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी जो महत्त्वाचा वेळ हवा असतो तो मिळतो. ठीक आहे, पण हे प्रत्यक्षात करायचं कसं? खूप सोपं आहे. पहिली पायरी, कामाचे तास ठरवा आणि ते काटेकोरपणे पाळा. दुसरी, कामानंतर फिरायला जाण्यासारखी एखादी सवय लावा, ज्यामुळे आपण मानसिकरित्या कामातून बाहेर पडू. तिसरी गोष्ट, कामाचे तास संपल्यावर ऑफिसचे मेसेज आणि ईमेल यांपासून दूर राहा. आणि चौथी, जी खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे अनावश्यक कामांना नम्रपणे नाही म्हणायला शिका. या सवयी हृदयावरचा ताण कमी करण्यासाठी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. बरं, कामाच्या मर्यादा तर आपण ठरवल्या, पण शरीराला जर योग्य ऊर्जाच मिळाली नाही तर त्याचं काय? या धावपळीच्या आयुष्यात पोषणाकडे आपलं बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. चला तर मग कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त चांगलं पोषण कसं मिळवायचं ते पाहूया. इथे खूप इंटरेस्टिंग संकल्पना आहे, न्यूट्रिशनल स्टॅकिंग. याचा सोपा अर्थ म्हणजे असे पदार्थ निवडायचे जे एकाच वेळी अनेक फायदे देतात. उदाहरणार्थ मूठभर बदाम खाल्ले तर फक्त ऊर्जाच नाही तर चांगले फॅट्स, प्रोटीन आणि फायबर सगळं काही मिळतं. म्हणजे एकाच गोष्टीतून अनेक फायदे. जसं आपण कामामध्ये एफिशियन्सी वाढवतो तसंच आपण आहारातूनही कमी वेळेत जास्त फायदे मिळवू शकतो. वेळच नाही असं जर वाटत असेल तर जरा पुन्हा विचार करा. ॲव्होकॅडो टोस्ट बघा किंवा उकडलेल्या अंड्यांचे रॅप्स, असे अनेक पर्याय आहेत जे हेल्दी आहेत आणि काही मिनिटात तयार होतात. म्हणजे व्यस्त वेळापत्रकातही चविष्ट आणि पौष्टिक जेवण मिळवणं नक्कीच शक्य आहे. कधी ना, मोठे बदल करण्यापेक्षा छोटे छोटे बदल जास्त परिणामकारक ठरतात. जसं की चिप्सऐवजी पॉपकॉर्न खाणं किंवा पॅकबंद कुकीजऐवजी ड्रायफ्रूट्स निवडणं. हे असेच छोटे पण खूप महत्त्वाचे बदल आहेत. या सवयी लावणं सोपं आहे आणि त्याचे फायदे मात्र आयुष्यभर टिकतात. हे जे प्रक्रिया केलेले म्हणजे प्रोसेस्ड पदार्थ असतात ना, ते खूप सोयीचे वाटतात, पटकन खाता येतात. पण खरं तर ते एक प्रकारचं वेळेचं कर्ज तयार करत असतात. म्हणजे आज वाचवलेला वेळ भविष्यात आरोग्याच्या समस्यांमुळे व्याजासकट परत करावा लागू शकतो. त्यामुळे तात्पुरत्या सोयीपेक्षा दूरच्या आरोग्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आता आपण आपल्या आरोग्याच्या समीकरणातल्या शेवटच्या 2 घटकांकडे वळूया, हालचाल आणि विश्रांती. हे दोन्ही ना एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. एकीकडे आपलं शरीर काम करतं तर दुसरीकडे ते स्वतःची दुरुस्ती करतं. या 24 तासांच्या चक्रातला बॅलन्स साधणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.
व्यायाम करायला वेळच मिळत नाही ही तक्रार आपण सगळेच कधी ना कधी करतो. पण तासभर जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा दिवसभरात केलेले छोटे छोटे व्यायाम जास्त प्रभावी ठरू शकतात, हे माहितीये? एकतर सगळं नाहीतर काहीच नाही या विचारापेक्षा रोज थोडं का होईना पण सातत्य ठेवणं जास्त महत्वाचं आहे. दिवसभर एकाच जागी बसून काम करण्याचे जे वाईट परिणाम होतात ते कमी करण्यासाठी हे सोपे व्यायाम अगदी ऑफिसमध्ये बसल्या बसल्याही करता येतात. यामुळे शरीरातलं रक्तविसरण सुधारतं आणि एकदम ताजतवानं वाटतं. व्यायाम हे खरं तर एकाच वेळी अनेक काम करणारं एक साधन आहे. ते थेट हृदयाला तर मजबूत करतंच, पण त्याचबरोबर ताण कमी करतं आणि झोपेची क्वालिटीसुद्धा सुधारतं. या सगळ्यामुळे ना एक सकारात्मक आरोग्यचक्र सुरू होतं. आपण झोपेकडे जसं बघतो ना, तो दृष्टिकोन बदलायला हवा. झोप म्हणजे फक्त आराम करणं नाही, तर ती एक सक्रिय प्रक्रिया आहे. असं समजा की ती रोज रात्री आपल्या हृदयासाठी एक रिसेट बटन दाबण्यासारखं आहे. याचवेळी रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचे स्नायू स्वतःला दुरुस्त करतात. चांगली झोप लागावी यासाठी काही सवयी लावणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, रोज एकाच वेळी झोपणं आणि उठणं, बेडरूम शांत, थंड आणि अंधारी ठेवणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, झोपण्याच्या किमान 1 तास आधी मोबाईल, लॅपटॉपसारखे सगळे स्क्रीन्स बंद करणं. या छोट्या सवयीमुळे झोपेची गुणवत्ता खूप सुधारते, जे हृदयासाठी अत्यंत गरजेचं आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण आपल्या करिअरमध्ये वेळ, पैसा, कौशल्य सगळ्याची गुंतवणूक करतो. पण या सगळ्यामध्ये सगळ्यात हुशार गुंतवणूक कोणती असेल? तर ती आहे आपल्या आरोग्याची गुंतवणूक. कारण आरोग्य हीच आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. तर हा आहे आपला आरोग्यदायी कृती आराखडा, जो 4 खांबांवर उभा आहे. 1. कामाच्या मर्यादा ठरवा. 2. छोट्या छोट्या हालचालींना महत्त्व द्या. 3. झोपेला प्राधान्य द्या. आणि 4. योग्य पोषण घ्या. हे 4 खांब फक्त आपलं आरोग्यच नाही, तर आपली कार्यक्षमता आणि दीर्घकालीन यशही टिकवून घेतात. शेवटी एकच गोष्ट लक्ष ठेवायला हवी. आपलं करिअर हे काही 100 मीटरची शर्यत नाहीये, ती एक मॅरेथॉन आहे. आणि प्रश्न हा आहे की या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आपलं हृदय तयार आहे का?